या व्हिडिओमधील माहिती कदाचित तुम्हाला विचलित करू शकते, त्यामुळे स्वतःच्या मर्जीने हा व्हिडिओ पाहावा। जर तुम्ही अल्पवयीन असाल तर प्रौढ व्यक्तींसोबत व्हिडिओ पाहावा। संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरून पडून मृत्यू झालेल्या चांदगुडे कुटुंबाबाबत आता नवीनच खुलासे समोर येत आहेत। चांदगुडे कुटुंबात जमिनीच्या वाटणीबाबत राडा असल्याचं समोर येते। कुणालचे वडील मुरलीधर यांच्या आईने त्यांची जमीन मुरलीधर यांच्या नावावर केल्याची माहिती समोर आली आहे, पण त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या जमिनीबाबत मात्र काहीतरी वाद झाल्याचं बोललं जात आहे। यात मुलगा कुणाल याची आई संगीता यांचे तब्बल 167 व्हिडिओज समोर आले आहेत। या व्हिडिओमधून त्यांनी त्यांच्या नंदांवर आरोप केल्याचं बोललं जात आहे। माझ्या संसाराची राख रांगोळी केलीस असं त्यांनी त्यांच्या व्हिडिओमधून म्हटलं होतं। यात मुलाच्या आत्याने असं म्हटलंय की मुरलीधर यांची पत्नी संगीता या त्यांच्या भावाला त्रास द्यायच्या, त्यांना त्यांच्या बहिणीला आई वडिलांना भेटण्यापासून रोखलं जायचं। तसेच त्यांनी असंही सांगितलं की मधल्या काळात मुरलीधर आमच्याशी बोलायला लागला होता आणि याच कारणामुळे संगीता यांनी त्यांच्या पतीला थेट घराबाहेर देखील काढलं होतं। सोशल मीडियावर या प्रकरणाबद्दल आणि चांदगुडे कुटुंबाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत, पण आम्ही मात्र या प्रकरणाबद्दलची त्यांच्याच कुटुंबियांनी दिलेली माहिती तुम्हाला सांगत आहोत। सोशल मीडियावर चाललेल्या चर्चेवरून ही माहिती घेतलेली नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नक्की काय धक्कादायक माहिती समोर येत आहे, एकमेकांवर काय गंभीर आरोप करण्यात आले आहेत, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या संपूर्ण घटनेमागे नेमकी काय पार्श्वभूमी होती, हा वाद सुरू कुठून झाला, याबद्दल आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण समोर येतंय ते म्हणजे जमिनीचा वाद। मिळालेल्या माहितीनुसार मुरलीधर यांच्या आई वडिलांनी त्यांच्या नावावर असलेली काही जमीन आपल्या 3 मुलींच्या म्हणजेच कुणालच्या आत्यांच्या नावे केली होती। या जमिनीच्या हस्तांतरणावरून पती मुरलीधर आणि पत्नी संगीता यांच्यात सातत्याने वाद सुरू होते। याच कौटुंबिक कलहामुळे संगीता आणि मुलगा कुणाल हे मूळ गावी जाणं टाळायचे असं गावकरी सांगतात। दुसरीकडे मुरलीधर यांच्या पत्नी संगीता चांदगुडे या सोशल मीडियावर खूप सक्रिय होत्या। त्यांच्या संगीता चांदगुडे नावाच्या यूट्यूब चॅनलवर तब्बल 28,000 सबस्क्रायबर्स असून त्यांनी त्यावर तब्बल 167 व्हिडिओ अपलोड केले होते। या घटनेनंतर त्यांचे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत। या व्हिडिओमध्ये संगीता यांनी आपल्या नंदांवर आणि नातेवाईकांवर अत्यंत गंभीर आरोप केले होते। नातेवाईकांनी संपत्ती आणि पैशांच्या लोभातून माझ्या पतीला आपल्या बाजूला वळवून घेतलं, माझ्या संसाराची पार राख रांगोळी केली आणि माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर करून त्याच्या शिक्षणात अडथळे आणले असा त्रासाचा पाडाच त्यांनी या व्हिडिओमधून वाचला होता। मात्र या नाण्याला दुसरी बाजूही आहे। कुणालच्या आत्याने संगीता यांच्या आरोपांवर वेगळाच दावा केला आहे। आत्याच्या म्हणण्यानुसार मुरलीधर यांनी 20 वर्षांपूर्वी शहरात नोकरीला असताना स्वतःच्या मर्जीने लग्न केलं होतं। लग्नानंतर ते आई वडील आणि बहिणींपासून पूर्णपणे दुरावले। पत्नी संगीता यांच्या दबावामुळे मुरलीधर यांना माहेरच्या लोकांशी संपर्क ठेवता येत नव्हता। तिने माझ्या भावाला मुठीत ठेवलं होतं, आम्हा बहिणींशी बोलू दिलं नाही, जिवंत असेपर्यंत तो आमच्यापासून दूरच राहिला असा आरोप आत्याने केला आहे। आत्याने एका प्रसंगाची आठवण सांगताना म्हटलं आहे की 4 महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाचं लग्न होतं, तेव्हा मामा म्हणून मुरलीधर यांना पत्रिका देण्यात आली आणि वहिनीला सोबत आणण्यास सांगितलं। त्यावर ती येणार नाही, मी एकटाच येईल असं मुरलीधर यांनी सांगितलं होतं। 4 महिन्यांपूर्वीच्या या लग्नानंतर मुरलीधर पुन्हा बहिणींशी फोनवर बोलायला लागले होते। मात्र बहिणींशी संपर्क वाढल्याचं समजताच घरात वाद सुरू झाला। संगीता यांनी मुरलीधर यांना थेट घराबाहेर काढलं असाही दावा आत्यांनी केला आहे। मुरलीधर यांच्या वृद्ध वडिलांनीही अत्यंत जड अंतकरणाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। आमचं सर्व काही संपलं, आता आमचा वंश चालवण्यासाठी कोणीही शिल्लक राहिलेलं नाही, काय करावं हेच सुचत नाही असं बोलताना वडिलांचे डोळे पाणावले। वडिलांनी सांगितलं की मुरलीधरने कोणालाही न सांगता लग्न केलं होतं, तो खूप कमी बोलायचा, तरीही मी माझ्या 3ही मुलींना जमिनीचा एक तुकडाही न देता माझी सर्व 3 एकर शेती मुरलीधरच्या नावावर केली होती, पण तो शेती करायला गावी कधी आलाच नाही, त्याने ती जमीन बटाईने दिली होती। वडिलांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे। सोशल मीडियावर आयफोनच्या हट्टापायी मुलाने हे पाऊल उचलल्याच्या चर्चा होत्या, पण वडिलांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला। कुणालकडे आधीपासूनच आयफोन होता। गेल्या 1.5 महिन्यापासून बाप लेकामध्ये वाद सुरू होते, पण दोघांमध्ये जितका राग होता तितकाच एकमेकांवर प्रचंड जीवही होता असं वडिलांनी सांगितलं आहे। घटनेच्या अवघ्या 15 ते 20 दिवसांपूर्वी मुरलीधर गावी आला होता। त्या शेवटच्या भेटीची आठवण सांगताना वडील म्हणाले, त्यांची आई आजारी होती, तिला उठता बसता येत नव्हतं,
आईची ती अवस्था पाहून मुरलीधरने स्वतः घरातील भांडी घासली, स्वतःच्या हाताने भाजी करून आम्हा म्हाताऱ्या आई वडिलांना खाऊ घातली आणि आमच्यासोबत खूप गप्पा देखील मारल्या. संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून पडून एकाच कुटुंबातील तिघांचा अंत झाल्याची घटना समोर आली आणि संपूर्ण परिसर हादरून गेलं. 19 वर्षांचा मुलगा कुणाल, त्यांचे 48 वर्षीय वडील मुरलीधर आणि 42 वर्षांच्या आई संगीता चांदगुडे या तिघांच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे क्लाससाठी घराबाहेर पडलेला कुणाल थेट खवड्या डोंगरावर पोहोचला आणि कड्यावर जाऊन उभा राहिला. कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावातून तो टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत होता. ही माहिती मिळताच त्याचे वडील मुरलीधर आणि आई संगीता तिथून धावून गेले. मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच मुरलीधर यांचा तोल गेला आणि ते मुलासह खोल दरीत कोसळले. डोळ्यात देखत नवरा आणि मुलाचा झालेला हा भयानक अंत पाहून आई संगीता यांना तो धक्का सहन झाला नाही आणि त्यांनीही त्याच क्षणी दरीत उडी घेतली. काही क्षणात हे हसतं खेळतं कुटुंब क्षणात संपलं. जमिनीचा वाद, नातेसंबंधांमधील अविश्वास, सोशल मीडियावरील आरोप प्रत्यारोप आणि घरात धुमसत असलेला रोजचा कलह, या सगळ्याचा शेवट इतका भीषण होईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. क्षुल्लक वाटणाऱ्या वादांची शेवटी एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी आणि करुण अंत केला. आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलीस सध्या करत आहेत. आता यात कोणकोणते नवे खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.